अहो पाणी प्यायला मिळत नाही जीवाला, आणि जीवाचा 13व्या दिवसानंतरचा प्रवास 365वे दिवस लागतात परमात्म्यापर्यंत पोहोचायला. 365 दिवसामध्ये एवढा त्रास होतो, त्या 365 दिवस कधी होतात असे ते जीवाला वाटतात. आणि इकडे परमात्मा म्हणतात, ज्याने आयुष्यभर परमार्थ केलेला आहे तो माझ्याकडे येण्याकरिता मी त्याला आनंदामध्ये स्वीकारतो. अरे स्वीकारतो काय, त्याला आणायला मी जातो. आणि यम मार्ग अतिशय खडतर मार्ग. आणि 365व्या दिवशी लक्षात ठेवा, आपण थांबणार आहोत. 365व्या दिवशी, वर्ष श्रद्धेच्या दिवशी, हा जीव लक्षात ठेवा, 365व्या दिवशी हा जीव चित्रगुप्ताजवळ जाऊन पोहोचतो. हा चित्रगुप्ताजवळ आपण ह्या जन्मामध्ये असताना जेवढी पाप केलेली आहेत, जेवढी पुण्य केलेली आहेत, याची फाईल तयार असते. त्या फाईल प्रमाणे तो चित्रगुप्त आपल्याला देवाजवळ पोहोचवतो. आणि 365व्या दिवशी, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जीव जेव्हा देह सोडून जातो तेव्हा 3 वेळा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी येतो, आता जो पंधरवाडा चालू आहे त्या पंधरवाड्याला येतो, आणि ज्या तिथीला तो मृत्युमुखी पडलेला असतो त्या तिथीला येतो. आणि वर्ष श्राद्ध जी तिथी असते त्या तिथीच्या दिवशी हा जीव परमात्म्याला जाऊन भेटतो. म्हणून वर्ष श्राद्ध हे करावंच. लक्षात ठेवा, आपल्या घरामधील आपले आई बाबा गेले असतील, वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्यांचं श्राद्ध करावं. का करावं? वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो जीव परमात्म्याजवळ असतो, आणि परमात्मा त्या जीवाला बघा 13व्या दिवसानंतर वर्ष श्राद्धेपर्यंत त्या जीवाचा जो प्रवास चालू असतो, त्या जीवाचे वर्ष श्राद्धाच्या दिवशी 3 रूपामध्ये परावर्तित होतात. लक्षात ठेवा, 3 रूपामध्ये परावर्तित होतात. तो जीव एक भाग प्रकृतीमध्ये निघून जातो, एक भाग पितृ म्हणून जातो, आणि दुसरा भाग दुसऱ्या जीवामध्ये परावर्तित होऊन जातो. म्हणजे वर्ष श्राद्धेच्या दिवशी आपण त्यांची श्राद्ध केलं तर त्या जीवाला परमात्मा चांगला पुनर्जन्म देतो, किंवा तो जीव पितृ म्हणून जेव्हा वर जातो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देतो. आणि जेव्हा पितृ म्हणून हा जीव आशीर्वाद देतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे कठीण प्रसंग आहेत ते सोयीस्कर होतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, पितृदोष असतो आपल्याला, पितृदोष. त्या पितृदोषामधून आपल्याला बाजूला पडायचं असेल तर वर्ष श्राद्ध हे करावंच. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी जर आपण आपल्या पितृंना संतुष्ट केलं, बघा पितृंना संतुष्ट करण्याचे सुद्धा अनेक मार्ग आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन त्यांचं वर्ष श्रद्धा केलं जातं. ज्या ठिकाणी आपण घरी असतो त्या ठिकाणी सुद्धा केलं जातं. पितृंचे पक्षी आहेत, पितृंचे वृक्ष आहेत. मग त्यानंतर बघा पितृ जे असतात, वर्ष श्राद्धेच्या दिवशी जो नैवेद्य बनवला जातो, तो नैवेद्य जर कासवाला खायला दिला आणि जर कासवाने तो ग्रहण केला तर आपले पितृ एवढे आनंदित होतात आणि ते पितृ मुक्त होऊन जातात. आणि जर पितृमुक्त झाले तर ते आपल्याला आशीर्वाद देतात, आणि जेव्हा पितृ आशीर्वाद देतात तेव्हा आपल्या घरामध्ये कधीही कलह निर्माण होत नाही, तेव्हा आपल्या घरामध्ये असलेले कठीण प्रसंग मुक्त होऊन जातात. आणि म्हणून जेव्हा जीव मृत्युमुखी पडतो आणि जेव्हा संत येतात, आणि संत आल्यानंतर काही संत आले ते इथेच थांबले, माऊली आले थांबले, निवृत्तीनाथ दादा आले थांबले, तुमच्या आमच्याकरिता थांबले, सोपान काका थांबले, मुक्ताबाई थांबले, सर्व संत थांबले. आणि काही संत म्हणजे सांगायचं तात्पर्य, संतांच्या आयुष्यामध्ये अंतकालाला परमात्मा भेटायला येतो आणि तेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी क्षण असतो. तोच प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये आला. आणि म्हणून मला न्यायला पंढरीचे पांडुरंग आलेत, म्हणजे अंतकालाला माझा देव, माझा विठू, विठू शब्द